नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आकाश होंडे आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहणार आहोत सोलिस कंपनीचा 3210 ट्रॅक्टर, जो की मिनी ट्रॅक्टर आहे, पण ज्याची HP कॅटेगरी आहे ती खूप मोठी आहे। तर हा 3210 जो ट्रॅक्टर आहे हा 32 HP मध्ये येतो। 3 सिलेंडरचं इंजिन आहे, 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स गिअर येतात, जे टोटल 10 येतात। आता तुम्ही बघू शकता 32 आणि 10 म्हणजे 32 HP चा ट्रॅक्टर आणि 10 गिअर असं याचं कॉम्बिनेशन नावाचं दिलेलं आहे। तुम्ही बघू शकता पुढून याला प्रोजेक्टेड हेडलॅम्प दिलेले आहेत आणि क्रोम फिनिशिंग, जिथं DRL असेल तिथं क्रोम फिनिशिंग दिलेले आहे। जे पुढचे टायर आहेत ते तुम्ही बघू शकता, अतिशय चांगल्या प्रकारचे टायर दिलेले आहेत आपल्याला। 515 मध्ये टायर आहे। 3210 5 वर्षाची याची वॉरंटी येते। सोलिस कंपनीचे सगळ्या ट्रॅक्टरची 5 ते 6 वर्षाची वॉरंटी येते। आता सोलिस कंपनी ही सोनालिकाचा ग्रुप आहे आणि यानमार सोबत ह्यांचं टायअप आहे, जे की यानमार कंपनी ही आपली जपानची आहे। सोलिसचा सोनालिकाचे ते गिअरबॉक्स बी बघू शकता। सोलिस कंपनी आणि सोनालिका कंपनी एक असल्यामुळे त्यांचं ट्रान्समिशन हे सोनालिकाचं वापरतात आणि यानमारचं याला इंजिन प्रोव्हाइड केलेलं आहे। तर छोट्या ट्रॅक्टरमध्ये जर जास्त HP जर घ्यायची असेल तर हा सोलिसचा 3210 ट्रॅक्टर अतिशय चांगल्या प्रकारचा आपल्याला बघण्यास भेटतो। इथं 6 स्टेजची कूलिंग सिस्टीम दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। पूर्ण ट्रॅक्टरला आहे ती LED लाईट्स दिलेल्या आहेत, ज्याच्यामुळे काय होतं, आपली जी बॅटरी आहे ती कमी प्रमाणात आपली डिस्चार्ज होते। 3 लिंकेज दिलेला आहे। प्रोजेक्टेड हेडलॅम्पसुद्धा पुढे बघू शकता आपण, पुढून भेटत आहात आणि मागे रिफ्लेक्टर दुसरं दिसत आहात। मागे जी आहे ती आपल्याला डिझेलची टँक दिलेली आहे, साधारणतः 34 लिटरची जी डिझेलची टँक आहे। आता सोलिस कंपनीने ही टँक मागं काय दिली असेल, कारण की आपले जे बाग बगीचा असतो, आपल्या कधी कधी बागा असतात, त्यामध्ये चालवण्यासाठी जे आपल्या ट्रॅक्टरची पूर्ण ओव्हरऑल विड्थ असते, लांबी असते, ती कमी करण्यासाठी आपल्याला इथं ट्रॅक्टरची डिझेल टँक आहे तो मागं दिलेला आहे। जर ट्रॅक्टरचा जर मोठा टायर बघितलं तर 12.424चं याचं टायर दिलेलं आहे। आपण बघू शकता पॅडल शिफ्टरचे आपल्याला ब्रेक दिलेले आहेत आणि अतिशय चांगली सुटसुटीत तिथं जागा दिलेली आहे। इथं आपल्याला सीट बघू शकता, सकाळी सकाळी आलो त्याच्यामुळे इथं दवबिंदू आपले त्या ट्रॅक्टरवर पडलेले आहेत। जे आपल्याला गिअरचे सिस्टम आहे ते आपल्याला साईडला बघू शकता। सोलिस कंपनी सीटवर नावसुद्धा दिलेलं आहे आणि इथं आपल्याला ॲक्सेलरेटर आणि इथं आपल्याला स्विचचे कंट्रोल पूर्णपणे इथे ते बघायला भेटतात। परत चावी तिथं आपण लावू शकता आणि सोलिस कंपनीचा आपण इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघू शकता। स्टेअरिंग आहे, स्टेअरिंग आता ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशनमध्ये इथं स्टेअरिंगसुद्धा दिलेली आहे। शेतकरी बांधवांना तुम्ही बघू शकता की ज्याचं सायलेन्सर आहे ते खालच्या साईडला दिलेलं आहे, कारण की काय होतं, ज्यावेळेस बाग बगीच्यामध्ये चालायचं असतं त्यावेळेस आपल्या बागामध्ये अडकू नये त्याच्यासाठी आपल्याला इथं सायलेन्सर खाली दिलेलं आहे। डेड विड बघू शकता आपण, LED लाईट कंपनीने पॉवर स्टीअरिंग प्रोव्हाइड केलेले आहे। 1720 mm ह्याचा व्हील बेस आहे। टर्निंग रेडियस 3 मीटरची याची टर्निंग रेडियस आहे आणि जर याचा ग्राउंड क्लिअरन्स बघितलं 315 mm चा याचा ग्राउंड क्लिअरन्स आहे आणि याचं ओव्हरऑल जर वेट जर बघितलं तर 1570 kgचं ह्याचं वेट आहे आणि सिलेंडर 3 सिलेंडरमध्ये येतो। 2 कंपनीने याला वॉटर सेपरेटरसुद्धा दिलेलं आहे, इथं बघू शकता, जे की सोलिसच्या प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये आपल्याला वॉटर सेपरेटर बघायला भेटतं। शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। शेतकरी बांधवांनो, याची 5 ते 6 लाख रुपये अंदाजे किंमत असू शकते। धन्यवाद।